एक मिनट समोर समोर एक मिनट समोर लक्ष द्या। आणि ब्रह्मपुरी सहसचिव शहर शेख ताहिर शेख माजी चला कुठे मामा इकडे बा कुठे मामा एक मिनिट मामा अजित आता जे देतील ते आमचा उमेदवार। आणि लोकसभेच्या मतदार जिल्हा म्हणून 1015 बूथची संख्या आहे आणि या 1000 बूथची संख्या येत्या 15 तारखेपर्यंत पूर्ण करून, कारण लोकसभा जर म्हणलं किंवा निवडणूक म्हणलं तर प्रथमतः बूथ रचना ही महत्त्वाची असती। त्यामुळे माझा जर कार्यकर्ताच बूथवर नसेल तर ती निवडणूक लढण्यात काही फायदा नाही। त्यामुळं लोकसभा जी निवडणूक लढायची आहे त्या लोकसभेच्या निवडणुकीत मतदाराला ने-आण करण्याकरता, त्या बूथचा अभ्यास करण्याकरिता, त्या बूथवर मतदान होण्याकरिता बूथ कमिटी आवश्यक आहे। त्याच्यामुळं माझी पहिले बूथची रचना ही पूर्वतत्वाकडे जात आहे। जवळपास आज रोजी आम्ही चांगल्या पद्धतीने बूथ रचना केली संबंध तिन्ही विधानसभेत। या बैठकीत संघटनात्मक विषय, तिन्ही विधानसभेच्या संघटनात्मक निवडी, जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्याच्या निवडी या सर्वांवर सर्वानुमते नावे आली। काहींवर फेरविचार केला जाईल, काहींची नावे तालुकाध्यक्ष असतील, शहराध्यक्ष असतील यांची नावे घोषित करण्यात आली। पुढच्या येणाऱ्या जिल्ह्याच्या बैठकीत माझी जिल्हा पदाधिकारी म्हणून माझी जी कार्यकारिणी असेल ती पूर्णपणे घोषित करण्यात येईल। काही लोकांनी प्रत्येक तालुक्यातनी मला 2-2, 3-3, 4 नावं आले जिल्ह्यासाठी। त्यानंतर संघटना म्हणून, बांधणी म्हणून येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाकडून दिलेल्या कामाचा आढावा घेण्यात आला आणि बूथ कमिट्या, बूथ रचना, बूथचे प्रमुख, त्याच्यात असलेले 11 ते 25 पदाधिकारी याच्या नेमणुका करण्याच्या आम्ही सूचना केल्या। माझ्या संबंध जिल्ह्यातून पदाधिकाऱ्याकडून, कार्यकर्त्याकडून वेगवेगळ्या सूचना आल्या। त्या सूचना नक्कीच पक्षवाढीसाठी चांगल्या लाभदायी ठरणार आहेत आणि जिल्हा बैठकीत जे काही निर्णय झालेत याच्या अगोदरच्या बैठकीत आदेश दिला जायचा, मात्र आता जे निर्णय झालेत ते पूर्ण सामूहिक सर्वानुमते निर्णय घेऊन त्या पद्धतीची जिल्ह्याची बैठक होती। जे नवनियुक्त पदाधिकारी आहेत, नवनियुक्त नियोजन समितीचे सदस्य आहेत, यांचे सत्कार समारंभ झाले। त्यानंतर महिला जिल्हाध्यक्ष असतील, युवकचे जिल्हाध्यक्ष असतील यांचा सत्कार समारंभ झाला। तालुक्याच्या महिला अध्यक्ष असतील किंवा शहराच्या असतील यांच्या निवडी झाल्या। काही येणाऱ्या पुढच्या बैठकीत तुम्हाला पूर्ण जिल्ह्याचं आणि जे 10 मंडळे आहेत, 10 समित्या आहेत, त्या 10 समित्याच्या कार्यकारिण्या, तिथले सर्व पदाधिकारी, माझे जेवढे काही शिलेदार असतील राष्ट्रवादीचे, यांच्या नियुक्त्या केल्या जातील आणि ते टार्गेट आम्ही
जवळपास या महिन्याभराचं ठेवलेलं आहे. या महिन्याभराच्या कालांतरात हे सगळं होऊन बूथ रचना पण पूर्णपणे होऊन जाईल. आजची ही जिल्हा बैठक नियोजित केली होती. या तदनंतर आता प्रेस कॉन्फरन्स आम्ही याच्यासाठी बोलवली की आमची पहिली जिल्हा बैठक आहे. पत्रकार बांधवांशी पण आमचं कम्युनिकेशन व्हावं, त्यांच्यात आमच्यात काहीतरी विचाराची देवाणघेवाण व्हावी. या देवाणघेवाणकरिता किंवा त्यांच्या मनात उद्भवलेल्या प्रश्नांची उत्तरे मी द्यावी याकरिता ही पत्रकार परिषद बोलवली. तर मी सर्वांना विनंती करेल, आपल्याला जर काही विचारायचं असेल तर आपण विचारू शकता.